गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण नवीन ब्लॉग आपला सुरू करतोय. आता आपण चाललेलो आहोत फाउंटेनस ओल्ड क्वार्टर स्ट्रीट, जी गोवाची फेमस स्ट्रीट आहे. जिथे पोर्तुगीज राहायचे आणि तिथे फोटोग्राफीसाठी खूप मस्त आहे. कलरफुल निळ्या कलरची घरं, पिवळ्या कलरची घरं, डार्क पिवळा असं तसं. सो बघूया तुम्ही. तर आता आम्ही कालचा व्लॉग नाही काढू शकतो, कारण की काल ट्रॅव्हलिंग करून आलेलो, तर आम्ही झोपून गेलेलो हॉटेलमध्ये रूम बुक केल्यानंतर. तर आता आपण आज जोरात पाऊस पडतो ऍक्च्युली. पाऊस पडतोय आणि आम्ही आता पावसात निघालोय फिरायला. तुम्ही बघू शकता इकडे किती जोरात पाऊस पडतोय. The career's more at stake when you on your prime. Fuck that paper, baby, my face on the. तर आता आपण पणजीला पोचलेलो आहोत. हा पणजी ब्रिज आहे. पणजी ब्रिज अजून पोचलो नाही. पणजी ब्रिज वरतीच आहोत आणि कलंगूट कडून येताना हा आपण पणजीकडे येतो ना, हा ब्रिज आता इथे एंड होईल. इकडे काही पाऊसच नाही पडत आहे. आम्ही जसं इकडे ब्रिज वरून उतरतो तिकडे तर आता आमच्या इकडे पोपट झालेला आहे, कारण इकडे खूप जोरात पाऊस पडतोय. आणि आता आम्ही छत्री घेऊन सगळे इकडे फक्त आता स्ट्रीट फिरतो, आणि इकडे आम्ही फोटोग्राफी नाही करू शकत पाऊस पडल्यामुळे. हा, आता इकडे हे समोर आहे पंजिम पीपल्स गॅलरी, गीतांजली. इकडे ही गॅलरी आहे. लेफ्ट साईडला इकडे हे रेस्टॉरंट पण आहे, पंजिम इन म्हणून. हे जाम मोठे रेस्टॉरंट आहे. इकडे एक हे बाहेर गार्डन पण आहे त्यांचं आतमध्येच. आणि असे हे सगळ्या स्ट्रीट तशाच आहेत पूर्ण सगळीकडे. आम्ही त्या स्ट्रीटवरून आतमध्ये एंट्री केलेली, आणि एंट्री केल्या आम्ही गाडी लावल्यालाच पाऊस पडायला लागला, म्हणून मी जरा गाडीलाच बसलेलो. पण आता पाऊस पडल्यामुळे मी फिरू पण नाही शकत आणि फोटो काढू शकत आहे. मग आणि लकीली आमच्याकडे 3 छत्र्या गाडीत होता, म्हणून मी बाहेर फक्त फिरायला आलोय असं. इकडे जी गॅलरी गीतांजली आहे ती इकडे पण आहे आतमध्ये. इकडे असं बोर्ड दिला आहे आतमधल्या साईडला जायला. बाकी सगळे इकडे शॉप्स आणि इकडे सोसायटी आहे. इकडे होमस्टे पण आहे, नायरा फाउंटन्स म्हणून. फाउंटन्स जे लेनच्या नावानीच आहे. तर इकडे शेड आहे म्हणून मम्मा इकडे फोटोग्राफी करते, ते तुम्हाला दाखवतो. इकडे हॉटेलच्या समोर मम्मा इकडे फोटोग्राफी करते. आणि हे पूर्ण त्या एंड पासून चालून ते ह्या एंड पर्यंत आहे. ह्याचं तुम्हाला इकडे लिंक पण दिसते बोर्डवर, बुकिंग करायची असेल तर. आता आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरलो. ही जी स्ट्रीट आहे ना, ही पंजिमच्या थोडंसं पुढे ओल्ड गोवामध्ये स्ट्रीट आहे. आणि इकडे जाम गर्दी पण असते. आता पावसामुळे कोणच नाही तिकडे. आणि जी थोडी लोक ती फक्त साईडला इकडे शेडमध्ये थांबलीत किंवा छत्री घेऊन फिरतात आमच्यासारखेच. आता आम्ही आता बघतोय, जर अजून काय दिसलं पाऊस थांबला आम्ही फोटो मस्तपैकी काढू. आणि आता आम्ही बाकीच्या स्ट्रीट पण फिरायला चाललो आहे, ते आम्ही तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवूच. त्याच्यासाठी स्टे ट्यून. आता इकडून जस्ट स्ट्रेट गेल्यावर आपलं जे पंजिम इन हॉटेल जी गॅलरी होती तिकडून स्ट्रेट गेल्यावर इकडे अजून सगळे सेम घरं आहेत, हाऊस आहेत. इकडे असं बोलतात की इकडे पोर्चुगीज लोक राहायचे आधीच्या काळी, आणि त्यांची ही घरं आहेत. इकडे समोर एक स्कूल पण आहे, काय 70th डे ॲडव्हेंटिस्ट स्कूल म्हणून नाव आहे त्याच्या स्कूलचं. हे गव्हर्नमेंट स्कूल आहे. आणि इकडे सगळ्या स्ट्रीटमध्ये तसेच घरं आहेत कलरफुल. इकडे समोर बिस्ट्रो म्हणून रेस्टॉरंट आहे, ते बघा.
DS मध्ये हप्ता आणि इकडे एक टी हाऊस पण आहे आणि त्या टी हाऊस म्हणून नाव देतो. आपल्या कार पासून या बॅक साईडला जसं मी थोडंसं पुढे चालत आलो आणि लेफ्ट घेतल्यावर इकडे मस्तपैकी एक मोठं व्हाईट कलर चर्च दिसलंय. हे तुम्ही आता आपण व्हिडिओमध्ये बघू शकता किती मोठं आणि मस्त चर्च आहे. आणि त्या चर्चच्या जस्ट वरती एक जायंट बेल पण लावलेली आहे. आणि त्या जस्ट थोडंसं आधी इकडे हे रेड कलरचं मस्त बंगला आहे. या रोडवर म्हणजे या स्ट्रीटवर सगळे बंगलेच आहेत, बंगलोज. आणि हे सगळे बंगलोज खूप आधीच्या काळीचे आहेत. म्हणजे ज्यावेळेस गोव्यामध्ये पोर्तुगीज आलेले आणि त्यांनी राज्य केलेलं पोर्तुगीजनी तेव्हापासून हे बंगलेच आहेत. आणि इकडे लेफ्ट साईडला एक कॅफे पण आहे. काय त्याचा मेवला कॅफे बाय बरिस्टा म्हणून आहे इकडे. या एरियाला सगळे कॅफे आणि रेस्टॉरंट पण आहेत जाम. काय काय आता कॅफे आता दिसत नाहीत पावसामुळे, नाव दिसत नाहीत. जर पॉसिबल आहे तर आम्ही त्याचे नावं पण टाकू आणि ते कॅफेच्या आतमध्ये पण टाकू तुम्हाला. इकडे अजून एक ताशा कॅफे पण आहे बाय फाउंटेनियस. आणि इकडे लेफ्ट साईडला एक छोटंसं चर्च पण नाही बोलू शकत. मम्मा ह्याला काय बोलतात का मम्मा? मॅपल चॅपल. हां, इकडे एक छोटं चॅपल पण आहे घराच्या समोर जस्ट. इकडे हे आईस्क्रीम पार्लर आहे. आणि इकडे अजून हे रूम स्टे पण आहे. इकडे काय नाव म्हणून आहे? फातिमा गोंकाल्स. ह्या एक ज्या आता मी या लेनमध्ये एंटर केले इकडे समोर राईट लेफ्ट सगळीकडे बंगलेच. त्या स्ट्रीटनी थोडं पुढे आल्यावर इकडे गेस्ट हाऊस आहे समोर. गेस्ट हाऊस बाय हाऊस पेडारिया गेस्ट हाऊस आहे इकडे. आणि इकडे एक असा लेफ्टला एक घर पण आहे. घर गेस्ट हाऊस लिहिलं नाही इकडे काय, म्हणून आम्हाला काही कळत नाहीये. आणि इकडे थोडंसं पुढे गेल्यावर एक मस्तपैकी येल्लो कलरची बिल्डिंग आहे. श्री महालक्ष्मी वचन मंदिर आहे. जी येल्लो कलरची तुम्हाला बिल्डिंग बोललो, हे वचन मंदिर आहे इकडे एक ह्या स्ट्रीटमध्ये. आणि इकडे हे मंगलजी निवास असं हे चाल म्हणू शकतो आपण हिला. आता आम्ही परत त्याच रूटनी इकडे आलेलो आहोत सेम रोडवर. इकडे एक अजून एक गोवन सुपर मार्केट आहे, त्याचं नाव ग्लोबल टू लोकल आहे ह्या साईडला. आणि इकडे गॉर्मेस्टन कॅफे पण आहे. म्हणजे नॉर्मल इकडे केक हाऊस लिहिलंय आणि कॉफी हाऊस लिहिलंय इकडे. इकडे समोर त्या साईडला एक रेस्टॉरंट पण आहे ग्रीन कलरचं जे तुम्हाला दिसतंय. आणि इकडे एक रेसिडेन्सी सुपर मार्केट पण आहे छोटंसं. आणि एक कॅफेचा बोर्ड पण लिहिलेला आहे. आता इकडे थोडंसं चढणीवर आम्ही आलेलो आहे. आणि इकडे वरती एक मस्त रेस्टॉरंट की काय प्लांट हाऊस आहे. मम्मा हे काय वरती गो मम्मा? आम्हाला काय कन्फर्म नाही हे रेस्टॉरंट आहे की प्लांट हाऊस आहे. पण हे इकडे मस्त एकदम डेकोरेशन केलेलं आहे प्लांट सोबत. आणि इकडे समोर एक काहीतरी असं मस्त ब्ल्यू हाऊस आहे.
आणि इकडे मस्त की वॉल पेंटिंग पण केलेलं आहे. हे बघा वॉल पेंटिंग आहे हे. ही पूर्ण ती त्या एंड पण ती वॉल पेंट केलेली आहे मस्तपैकी. ब्ल्यू व्हाईट आणि पिकॉक ब्ल्यू कलरनी पेंटिंग केलेली आहे. The career's more at stake when you in your prime. Fuck that paper, baby, my face on it. The career's more at stake when you in your prime. आता हा Fuck that. व्हिडिओ मी स्पेशली ह्याच्यासाठी काढते की आता जी एक प्रॉपर्टी दाखवणार आहे ती म्हणजे बघून तुमचं दिल खुश होऊन जाईल. तर इथून आता मी जे दाखवते तिथून तुम्ही आलात, जी गॅलरी आहे तिथून आलात की तिथून आल्यानंतर असा सरळ सरळ हा रोड येतो. कोणाला कळत नाही इथे जायचं की नाही ते, पण तुम्ही गेल्यानंतर एवढी सुंदर पोर्तुगीज काळातली प्रॉपर्टी आहे आणि इतकी सुंदर आहे. आणि त्यांनी आतापर्यंत एवढी मेंटेन ठेवली आहे सुंदर एकदम. मेन्सेस आहे तिथे सरनेम लिहिलेलं. हे बघा की सुंदर प्रॉपर्टी आहे, बघून मज्जा आली. खूप मस्त वाटतंय. वाव. आणि ती मागे पण खूप वरपर्यंत त्यांची जागा आहे. अतिशय सुंदर. तर झूम करून बघते तुम्हाला दिसेल का, पूर्ण इथपर्यंत असं वर गेलं. खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे. तुम्ही गोव्याला आलात तर नक्की इथे या. आणि जो मी वे दाखवला तिथे आहे ही प्रॉपर्टी, कोणाला कळत नाहीये. आय होप तुम्हाला ही आवडली असेल प्रॉपर्टी. खूपच मस्त आहे. सो बघत राहा आमचा ब्लॉग आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये की आता कुठे जातोय ते.